नमस्कार. महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतोय. आपण या ठिकाणी पाहू शकतोय इंदापूर तालुक्यातील हे पळसदेवमध्ये आता सध्या हे उजनी धरणामध्ये असणारे हे पळसनाथाचं मंदिर आहे. हे बऱ्याच साधारणतः 800-850 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे असं या ठिकाणी इथल्या जाणकारांच्या बोलण्यातून येत आहे. आणि हे जवळजवळ 3 ते 4 वेळा ज्यावेळेस उजनी धरणाचं बांधकाम झालं त्यानंतर 3 ते 4 वेळा हे मंदिर उघडं पडलेलं होतं. या ठिकाणी मंदिर उघडं पडल्यानंतर अशी लोकांची या ठिकाणी गर्दी होते आणि हे या ठिकाणी पळसदेव हे गाव स्थित होतं. आणि त्यावेळेस साधारणतः हे 850 वर्षापूर्वीचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाच्या अगोदरचं हे मंदिर आहे. आणि आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणच्या ह्या ओवऱ्या या ठिकाणी जमीनदोस्त होण्याच्या मार्गावरती आहेत. काय ओवऱ्या पडलेल्या आहेत आणि काही ओवऱ्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर पूर्वीच्या काळात काय की या ठिकाणी ह्या ओवऱ्यामध्ये आलेल्या लोकांना ज्या काही या ठिकाणी भंडारा किंवा या मंदिराचा उत्सव होत असेल त्या उत्सवाच्या कालावधीमध्ये या ओवऱ्यांमध्ये लोकांना जेवणाची व्यवस्था केली जात असायची. आता या ठिकाणी इंदापूर तालुक्यातीलच काळेसाहेब आहेत. काय सांगाल या मंदिराबद्दल? आता तुम्ही बघितलं असेल या मंदिराने साधारण 800-850 वर्ष पूर्वीचं बांधकाम केलेलं जे आहे. आता ते पाण्यामध्ये असल्यामुळे थोडंसं त्याची टापटीपणा थोडं करून त्याच्यावर दुरुस्ती शासनाने थोडंसं त्याच्यावरती लोक येतात. लोक एक जुनी आठवण म्हणून याला थोडंसं काहीतरी निधी टाकून शासनाने त्याची थोडीशी दखल घेऊन पाहिजे, थोडीशी काळजी घेऊन याचं काम करावं. थोडंसं एक 800-850 म्हणजे वर्षापूर्वीची एक जुनी आठवण म्हणून एक ही जी आपण बघायसाठी येतो, दर्शन घ्यायसाठी येतो, ते इथं आल्यानंतर थोडं आपल्याला एक समाधान वाटतंय. यासाठी कुठल्या ना कुठल्या ह्याच्यातून यांना निधी देऊन त्याला आपण थोडी डागडुगी केली पाहिजे अशी एक आमची इच्छा आहे. आणि आज आपण कुठे जरी बघितलं 800 वर्षापूर्वीचं तुमची वीट बांधकाम किंवा दगडी कोरीव जे बांधकाम आहे ते बांधकाम असं अतिशय बघण्यासारखं आहे की आज आपलं जग एवढं आमची शास्त्रज्ञ पुढे गेल्यात पण अशी क्वालिटीचं दगड घडवणे, क्वालिटीची रोखीव आखीव डिझाईन काढणे हे असं बघण्यासारखं परत कधी मिळणार नाही आपल्याला. एक आठवण म्हणून ही आपण इथं आपण आता एवढं झाल्यामुळं आज बघायला आलो मी की ॲक्च्युली खरंच परिस्थिती बघण्यासारखी आहे. एक माणसाची देवाची भक्ती त्या भक्तीमुळं आपण येतोय, आल्यानंतर बघितलं समाधान वाटलं. त्याच्या फक्त सरकारने थोडंसं विचार करून काहीतरी ह्याच्यावर खर्च देऊन याचा निधी टाकून आपण याला एक आठवण म्हणून थोडंसं उजाळा द्यावा एवढीच अपेक्षा आहे. लक्षात घ्या, पुरातत्व विभाग गड किल्ले यांचं संवर्धन करते. अशाच प्रकारचं संवर्धन ह्याही मंदिराचं झालं पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होताना दिसत आहे. या ठिकाणी ह्या परिसरातून आणि या परिसरातूनच नव्हे तर पुणे जिल्ह्यातून आणि पुणे जिल्ह्याबाहेरील सुद्धा लोक हे मंदिर उघडं पडल्यानंतर या मंदिराला पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहे. या ठिकाणी हा उजनी धरणाचा पूर्ण परिसर आहे आणि जवळजवळ ह्या मंदिराच्या वरती सुद्धा साधारणतः 10-15-20 फुटापर्यंत पाणी असतं. आणि हे मंदिर साधारणतः एक 40 ते 50 फुटाचं हे मंदिर आहे आणि त्याच्यावरती 15-20 फूट पाणी असतं. आणि हे दृश्य फक्त पाणी या धरणाचं पाणी कमी झाल्यानंतरच हे आपल्याला दृश्य पाहायला मिळतंय. परंतु पुरातत्व विभागाने ह्यांनी म्हणल्याप्रमाणे पुरातत्व विभागाने याची थोडीशी दक्षता घेतली पाहिजे आणि ह्याच्यावरती थोडाफार खर्च केला पाहिजे अशी काही लोकांची या ठिकाणी म्हणणं आहे. काही पर्यटक पुण्यावरून बऱ्याच ठिकाणावरून या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी एक दिदी आहे, तिच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय वाटतंय? नमस्कार, मी स्मृती पवार. मी पुण्यावरून आले आहे स्पेशली हे मंदिर पाहण्यासाठी. तर खूप छान वाटलं मला. आपलं नेटवर्कवरती सर्च करून मी इथे आले आहे. हे मंदिर उजनी डॅममध्ये आहे, स्पेशली पाण्याच्या आतमध्ये. आणि पाण्याच्या आतमध्ये असून पण खूप छान आहे अजून पण. ते खूप वर्षापूर्वीचं आहे मंदिर हे. आणि काम कसं वाटतंय? म्हणजे हे काम पण खूप छान आहे. आजकालचे इंजिनियर पाहताय तुम्ही तर त्यांचं काम म्हणजे ते करतायत पण त्याची गॅरंटी घेऊ शकत नाही आपण. हे काम खूप वर्षाचं आहे तरी पण अजून चांगलं आहे आणि त्याचं
मी कोरीव काम आहे. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत. काय ह्या मंदिराबद्दल काय सांगाल? काय म्हणजे आख्यायिका काय आहे? किती वर्षाचा आहे? काय असं गावामध्ये चर्चा असेल काय हे चर्चा? जे आम्ही आमचा जन्म बी नव्हता इथं तेव्हापासून मंदिर आहे, पण हे सगळं दगडाचं बांधकाम आहे, त्याच्यामुळे आम्हाला ऍक्टिव्ह वाटतं, त्यामुळे आम्ही पाहायला येते. बरोबर. आणि तुमचं गाव कुठलं? प्रॉपर इथलेच आहे नदीच्या पलीकडचे. हे काय पलीकडे आता चालू आहे. किती दिवस म्हणजे किती दिवसानंतर? आमचा जन्म बी नव्हता तेव्हापासून मंदिर आहे. बरोबर. म्हणजे असं उघडं किती दिवसापूर्वी म्हणजे झालं? जसं दरवर्षी उघडं होत होते, जसं पाणी खाल्लं जाईल तसं उघडं होतं, जसं पब्लिक येतं पाहायला तसं बी नाही. ह्याच्या नंतरची प्राणप्रतिष्ठा का कुठं केलेली आहे? ते गावामध्ये मंदिरचं इथलं मंदिर तिकडे काढून ठेवले ते एवढे. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे या मंदिराबद्दलची आख्यायिका या लोकांकडून आपल्याला आपण या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. आणि खरोखरच या परिसरामध्ये हे अतिशय सुंदर असं वातावरण आहे. उजनी धरणाच्या डॅम मधला हा परिसर आहे आणि पाणी कमी झाल्यामुळं हे उघडं पडलेलं धरण आपल्याला पाहायला मिळाले. काय सांगाल आपण मंदिर पाहायला आलं, काय वाटतंय म्हणजे काय वाटतं मंदिर? मंदिर बघण्यासाठी यायची खूप इच्छा होती. ते पाणी आटल्यामुळेच ते बघायला येतं, त्याच्यामुळेच आम्ही पण आलो तिकडे. बरोबर. तुम्हाला माहिती कोणी दिली ह्या मंदिराबद्दल? काय तुम्हाला मोबाईल माहिती? मध्ये याच्यामध्ये मोबाईलमध्येच सर्च केलं. तर लक्षात घ्या, ज्याला कोणाला मंदिर पाहायचं असेल, आता सध्या जूनचा महिना चालू आहे, पाऊस पडल्यानंतर हे पूर्ण पाण्याखाली जाणार आहे. तर आताच हे मंदिर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. ज्यांना पाहण्याची इच्छा असेल त्यांनी इंदापूर तालुक्यातील पळसदेव या गावामध्ये आल्यानंतर त्या पळसदेव गावाच्याच उत्तर बाजूला या ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. आणि या मंदिरापाशी यायला आपण 4 व्हीलर गाडी घेऊन सुद्धा या ठिकाणी आपण येऊ शकतो. महाराष्ट्र लोक न्यूज साठी मी सतीश जगताप, पळसदेव, इंदापूर.